बाहेर एवढं टेम्परेचर आहे का, खूप टेम्परेचर आहे. आता लगभग 12:30 वाजले आहेत आणि मी इकडून आलो. जेमतेम आता नवीन रस्ता डांबरीकरण झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आता जेमतेम दुपारचे 2 वाजले आहेत आणि एकदम कडक ऊन आहे. मी आता टेरेसच्या पायऱ्यावर बसलो आहे आणि अशी गरम वाफ मारत आहे. म्हणजे आता मी कूलर तर घरात चालू केला आहे आणि एक कारण आहे का, घरात जिओचा नेट चालत नाही. दे धनादन जिओनं मस्त हे केला, पण घरात नेटच चालत नाही. व्हिडिओ अपलोड मारायचे राहते. आता मी वर येऊन बसतो इकडे आणि इकडून गरम बाप्पा मारत राहते अशा. पण आता काय, व्हिडिओ अपलोड करणे राहते आपलं रोजच. आणि टाकलो आता अर्धा घंटा झाला, एक व्हिडिओ अपलोड नाही झाला. कायचा जिओ देते दे धनादन. इकडं महिना नाही भरत, 350 रुपयाचा रिचार्ज मारतो, महिना नाही भरत आणि 28 दिवसच देते. 28 दिवस बी पुरत नाही. ते नेट आता एक्स्ट्रा मारावं लागते. आता का करावं काही समजत नाही. म्हणजे 28 दिवसातच संपते, म्हणजे 2 दिवसाचा एक्स्ट्रा राहिला असता तर बरं झालं असता ना. आज आहे आमच्या घराकडे आमचे टेपलवर काकू आहेत, त्यांची आज रिटायरमेंटची पार्टी आहे. तिकडे आहे बकरा. तर आपण काय खाणार नाही, आपण तर साधा खाणार आहे. आपण जाणार आहोत तिकडे संध्याकाळी. बकरा खाणारे भरपूर आहेत. आणि आता देत जाणार नेटनं लवकर व्हिडिओ अपलोड करतो, कारण की उद्या अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवावं लागते ना. त्यासाठी खूप मेहनत पण लागते. फक्त माझ्या चॅनल लवकर सबस्क्राईब करा, कारण की आणि वॉच टाईम पण झाला पाहिजे लवकर नाही का, कारण की मोनोटाईज होऊ शकते लवकरच. मग आपण तर मग बघा, मग देत जाणार फिरणार आहोत आपण. हॅलो गाईज, आता वाजले जेमतेम 8. आता संध्याकाळचे आणि आता मी आंघोळ केली. आणि कारण की आता आमच्या काकूचा आहे रिटायरमेंट, तिकडे कार्यक्रम चालू आहे. आता तिकडे जायचं आहे जेवासाठी. आणि आमच्या टेपलवर काकाजीच्या आईचा वाढदिवस पण आहे, त्याच्या निमित्ताने काकूचा रिटायरमेंट. तर सगळ्यांना इन्व्हाइट केलं आमच्या घरचे. आणि आधीच आम्ही आता घरचे सगळे तयार होऊन आता जाऊ. आणि कार्यक्रम चालू आहे खाली. आता आपण खाली जाऊन बघूया काय परिस्थिती आहे खालची. आणि जेवण पण आहे. आता आणि त्यानंतर 87 मध्ये अपॉइंटमेंट झालं. 87 पक्षाची बिनपगारी काम केलं. तुम्हाला तिथे अपॉइंटमेंटसाठी पाठवलं. मग तिथे माझी सर्विस पूर्ण झाली, 30 वर्षाचा झाला. आणि मी माझं प्रवास असं की मी राजगडला सुद्धा आणि आमचा प्रवास इतका धगधकीचं. शेवटी आम्हाला सायकल खांद्यावर घेऊन बावरी पावसाच्या वेळेस डोंग्यासाठी 1 किलोमीटर धावत जावं लागत होतं, खांद्यावर सायकल घेऊन. तो प्रवास एवढा अडचणीचा आणि धगाधकीचं होतं, तेव्हा कंटाळवाणं वाटत होतं. आपण तेही दिवस निघा. सर ना आले सर कुठे इथे ना काय तू कर बरं बरोबर व्हिडिओ नाही गेले. मोठी ताई नाही, ताईचं नाव नाही, काहीतरी नाव मावशी नाही, ते काढूच नका. नाही जमत नाही. व्हिडिओ मध्ये हा दाता काढा निघला गे. थांबा. हा आता माझं जेवण झालं. आमच्या साध्यावाल्यांसाठी
पालक साध्यावाल्यांसाठी पत्ताकोबी आलू होती, भजी होते, पोळी आणि वरण भात कढी असं होतं. बाकीसाठी बहुत सारा होतं. ते बकऱ्याचे वेगळे वेगळे पीस अलग अलग असतात आणि खाली मस्त मौज चालू आहे. सगळे लोक आहेत, सगळे आलेले आणि कार्यक्रम मस्त झाला एकदम तन्नपैकी. सगळ्यांचा अर्धा जेवण निपटलं आहे आता आणि सगळे आता कोणी कोणी घरी जात आहे. आता जेवण झाले, सुस्ती तर आता आलो मी डिझेल टाकासाठी. आता ट्रॅव्हलर येईल आपली तिकडे नवीन असलेला हा पेट्रोल पंप जवळच आपल्या घरच्या आणि आता टाकू आपण डिझेल.